नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। मी प्रवास करत करत मार्लेश्वरच्या दिशेने जात असताना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या आंबा घाटामध्ये थांबलेलो आहे। आंबा घाटातील व्ह्यू बघण्यासाठी अतिशय सुंदर असतो। उंच उंच सह्याद्री पर्वत आणि घनदाट जंगलांनी भरलेल्या खोल दऱ्या। वाटेमध्ये मला एक बोर्ड दिसला, त्या बोर्डवरती लिहिलेलं होतं स्वयंभू हनुमान मंदिर, म्हणजे जमिनीमधून प्रकट झालेल्या हनुमंताच्या मंदिरामध्ये आज आपण जायचं आहे। कारण आज 2 एप्रिल 2026 आहे, हनुमान जयंती पण आहे आणि स्वयंभू हनुमंताचं दर्शन देखील आज आपणाला होणार आहे। आंबा घाटामध्ये सध्या रोडचे काम चालू असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी वर्किंगचा आवाज येत असेल, तरी सुद्धा आता आपण मंदिराच्या दिशेने प्रवास करत जाऊया। तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी मी उभा आहे, माझ्या खाली खोल घनदाट जंगलांनी भरलेल्या दऱ्या आहेत आणि वरती उंच सह्याद्री पर्वत आहेत। या घाटामधून प्रवास करत असताना या गाड्या सावधगिरी बाळगत बाळगत खाली जात असतात आणि वरती येत असताना सुद्धा या घाटामधून सावधगिरी बाळगत प्रवास करावा लागतो। हा घाट एकदम ॲडव्हेंचर आणि खतरनाक वळणांनी परिपूर्ण आहे। आता आपण मंदिराच्या दिशेने जाऊया। मंदिर आंबा घाटाच्या खाली आहे। आंबा घाटातून जेव्हा आपण वरती येतो तेव्हा घाटाच्या मधोमध स्वयंभू हनुमान मंदिराच्या दिशेने जाण्यासाठी या ठिकाणी मार्ग आहे। बघू शकता तुम्ही, स्वयंभू हनुमान मंदिर, मुक्काम मुर्शी, आंबा घाट। खाली जाण्यासाठी आपल्याला या पायऱ्या उतरत मंदिराच्या दिशेने जावं लागणार आहे। घाटाच्या खाली मंदिर असल्यामुळे हे मंदिर डोंगरामध्ये कसे प्रकट झाले हे बघण्यासारखे असणार आहे। याचा शोध कधी लागला आणि हे मंदिर कोणी शोधून काढलं हे देखील बघण्यासारखे असणार आहे। बघू शकता तुम्ही, आम्ही आता खाली उतरत मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे। सध्या हॉटेलवाल्यांना गॅस मिळत नसल्यामुळे या ठिकाणी लाकडाची व्यवस्था चालू आहे। कारण वरती एक हॉटेल आहे, नाश्ता वगैरे तिथे मिळतो। त्या लाकडावरच ते आपले नाश्ता चाय वगैरे बनवतात। आम्ही या घाटातून अनेक वेळा गेलो, पण या मंदिराचा आम्हाला कधीही अनुभव आला नाही किंवा या ठिकाणी मंदिर आहे हे आम्हाला कधीही माहीत नव्हतं। अचानक आम्ही या घाटामध्ये थांबलो आणि बोर्डवरती लक्ष गेल्यानंतर आम्ही बघितलं स्वयंभू हनुमान मंदिर। आणि आज हनुमान जयंती असल्यामुळे महाराजांचं दर्शन घेणे म्हणजे प्रत्यक्षात बजरंगबलीच्या स्वरूपात भगवंताला भेटल्यासारखं आहे। बघा, खाली उतरण्यासाठी अजून आपल्याला चालावं लागणार आहे। माझ्यासोबत माझा परिवारसुद्धा आहे। माझी मुलगी पुढे निघालेली आहे, माझी फॅमिली आणि माझा मुलगा पाठीमागून येत आहे। आम्ही सहपरिवार मंदिराच्या दिशेने चालत निघालेलो आहे। आणि जो रोड मंदिराच्या दिशेने जातो तिथून खाली तुम्हाला सह्याद्री पर्वतरांगा दिसत असतील। सह्याद्री पर्वतरांगांच्या घनदाट जंगलांनी भरलेल्या खोल दऱ्या। या दरीमध्ये जाणे म्हणजे एकदम ॲडव्हेंचर असते। हे मंदिर आता जवळच आलेलं आहे, थोड्या अंतरावर मंदिर आहे। आता आम्ही मंदिराजवळ पोहोचणार आहे। त्या घाटामध्ये हायवेचे काम चालू असल्यामुळे वरती जे काम चालू आहे त्याचा आवाज तुम्हाला येत असेल। सुरुवातीला मी सांगितलं पण होतं तुम्हाला। बघा, आता आम्ही मंदिराच्या एकदम जवळ पोहोचलेलो आहे। बघू शकता तुम्ही, त्या डोंगराच्या मधोमध हे मंदिर बनलेलं आहे। कधी बांधलं, कोणी बांधलं आणि हनुमंताची स्वयंभू मूर्ती कोणी शोधली हे देखील बघण्यासारखं आहे। बघा, पाण्याची पण सुविधा पाईपलाईनने या ठिकाणी केलेली आहे, म्हणजे जे पण भक्त पर्यटक मंदिराला भेट देतात त्यांना पिण्यासाठी पाणी पण या ठिकाणी आहे। आणि आज हनुमान जयंती असल्यामुळे
या ठिकाणी पताके वगैरे लावलेले आहेत. ओम नमः शिवाय, हनुमान की जय. आता आम्ही मंदिराच्या एकदम जवळ पोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही, हा मंदिर परिसर आहे. सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव. आणि स्वयंभू हनुमंताचं दर्शन थोड्याच वेळात आता आपल्याला होणार आहे. सांब सदाशिव बघू शकता तुम्ही, मंदिराच्या समोर आम्ही पोचलेलो आहे. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. काळ्या पाषाणामधून प्रकट झालेल्या स्वयंभू हनुमंताचे दर्शन घेऊया. ओम श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी वर्ण रघुबल विलंब सुजोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानके समीरो पवन कुमार फलबुद्धि विद्या देहो मोहि हरहु कलश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीशती लोक उजागर. तुम्ही हनुमंताचं दर्शन घ्या आणि ह्या काळ्या पाषाणामधून हनुमान कसे स्वयंभू प्रकट झालेले आहेत हे देखील बघा. ओम ह हनुमंते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. मी दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही देखील दर्शन घ्या. मंदिराच्या पाठीमागे अजून काय आपल्याला बघायला मिळते का हे देखील बघूया. मंदिराच्या मागे खोल दरी आहे बघा. इथून खाली सर्वत्र घनदाट जंगल आणि खोल दऱ्यांचा प्रदेश आणि सह्याद्री पर्वतरांगा आहेत. बघू शकता तुम्ही, हा आंबा घाटातील व्ह्यू कसा आहे. आणि तुम्ही कधी या रोडने या आंबा घाटातून पुढे जाल किंवा मागे येत असाल तेव्हा जरूर या मंदिराला भेट द्या आणि हनुमंताचं स्वयंभू दर्शन घ्या. सांब सदाशिव, सांब सदाशिव. मी सहपरिवार भगवंताचं दर्शन घेतलेलं आहे. सांब सदाशिव, सांब सदाशिव. मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या आंबा घाटातून आम्ही प्रवास करत मार्लेश्वरच्या दिशेने जात होतो. तेव्हा घाटातील सुंदर नजारे, उंच सह्याद्री पर्वतरांगा, खोल दऱ्या बघण्यासाठी आम्ही घाटामध्ये थांबलो. तेव्हा आम्हाला एका ठिकाणी एक बोर्ड दिसला. त्या बोर्डवरती लिहिलं होतं स्वयंभू हनुमान मंदिर. आणि आज 2 एप्रिल आहे, हनुमान जयंती आहे. अशा पावन दिवसावर स्वयंभू हनुमंताचे दर्शन घेणे म्हणजे प्रत्यक्षात हनुमंताला भेटल्यासारखं आहे. मग आम्ही घाटातून उतरून खाली आलो आणि डोंगराच्या मधोमध असलेले काळ्या पाषाणामधून प्रकट झालेले हनुमंताचे दर्शन मी तुम्हाला घडवून आणले. या ठिकाणी असलेल्या सह्याद्री पर्वत रांगा दाखवल्या, खोल दऱ्या दाखवला. या ठिकाणी येऊन मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वतीपते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. बजरंग बली की जय.